नेते जर त्यांच्या स्वार्थासाठी तत्व बाजूला ठेवून त्यांचे अजेंडे बाजूला ठेवून युती आघाड्या करत असतील, एकत्र येत असतील, तर स्वतःच्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्रित यायला काय अडचण आहे, हा माझा शेतकऱ्यांना सवाल आहे। एकत्रित आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि मैं तो अकेला ही निकला था जानेबे मंजिल मगर लोक आते गए और कारवा बनता गया। आता कारवा खूप मोठा झालेला आहे आणि अजून वाढवायचा आहे। या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये फाईट अशी होती सुरुवातीला की महायुती वर्सेस मी, महाविकास आघाडी फाईटमध्ये नव्हती, परंतु शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काही विशिष्ट समाजाची मतं महाविकास आघाडीकडे वळल्यामुळे ते फाईटमध्ये आले। आणि आत्ता निवडणुकी मतदानानंतर जर तुम्ही लोकांना विचारलं तर कुठे मी पुढे 2 नंबरला मशाल आहे, कुठे मशाल पुढे 2 नंबरला मी आहे, माझं सोडून द्या। लोकांचं परसेप्शन असं आहे की महाविकास आघाडी विरुद्ध रविकांत तुपकर अशी फाईट होणार। तो लीड देईल असं वाटतं? बिलकुल। अनेक गावं तुम्हाला मी सांगतो, सिंदखेड राजा असेल, देवघर राजा असेल, लोणार असेल, मेहकर असेल, बुलढाणा असेल, चिखलीतला काही भाग असेल की ज्या भागांमध्ये 50-50% मतदान मला एकट्याला झालेलं आहे ग्रामीणमध्ये। महाविकास आघाडीचा उमेदवार असतो किंवा त्यांचा पाठिंबा असता तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी मी निवडून आलो असतो। उत्पादक मेला तरी चालेल, पण मेट्रो सिटीतला ग्राहक जगला पाहिजे मतदार, अशी एक मानसिकता सरकारमधल्या लोकांची आहे। त्यामुळं शेतकरी मारा पण ग्राहक टिकला पाहिजे, ही भावना आहे। या भावनेतून सोयाबीनचे दर पाडले गेलेले आहेत। 17 लोकशाहीची चर्चा महाराष्ट्राची या सेगमेंटच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरामध्ये फिरतोय। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून आपण समजून घेतो की लोकांची मतं नेमकी काय आहेत। नेत्यांच्या मुलाखती आपण घेतल्या, त्यासोबतच पत्रकारांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे त्या लोकल मतदारसंघामध्ये तो देखील आपण समजून घेतला। आज आपल्यासोबत आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार असणारे आणि शेतकरी चळवळीचे अतिशय महत्त्वाचे नेते सध्याचे असणारे रविकांत तुपकर साहेब। तुपकर साहेब, तुमचं विशेष भारीमध्ये स्वागत आहे। नमस्कार। आता इलेक्शन तर झालेलं आहे, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, अर्थात निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे। काय वाटतंय की आता मतदान झालेलं आहे म्हणून निर्धास्त आहात की धाकधूक आहे अजून कायम? नाही, माझा मूळ स्वभाव धाकधुकीवाला नाहीच आहे। परीक्षेचा अभ्यास चांगला करायचा, पेपर द्यायचा, आपली जबाबदारी संपली, बाकी निकाल काय लागायचा तो लागेल। आणि मी चिंता करणाऱ्यातला माणूस नाही आहे, कारण मी 22 वर्ष लोकांसाठी लढलेलो आहे। 22 वर्ष पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, लोकांसाठी संघर्ष केला, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं। या कामाची मजुरी म्हणून लोक माझ्यासोबत उभे राहिले, लोकांनी मला भरभरून दिलं, लोकांचं प्रेम इतकं मिळालं की या अपेक्षा म्हणजे लोकांच्या प्रेमाचं कधी कधी मला ओझं होतं की हे कसं फेडायचं। त्यामुळं लोक भक्कमपणे पाठीशी उभे राहिलेत। त्यामुळं सत्य परेशान होऊ शकता है लेकिन पराजित नाही। निकाल 100% शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल। आता तिथं तिरंगी लढत होताना आपल्याला दिसले, नरेंद्र खेडेकर आहेत, प्रतापराव जाधव आहेत आणि तुम्ही आहात। इतर ठिकाणी जे अपक्ष वोट डिव्हिजन करेल असं म्हटलं जायचं, मात्र बुलढाण्यामध्ये टफ फाईट होईल, अपक्ष विरुद्ध महाविकास आघाडी की अपक्ष विरुद्ध महायुती, अशा बाजूनं एक टफ फाईट होईल असं दिसलं आपल्याला। तुम्हाला काय वाटतं की तुमची आणि कुणाची टफ फाईट होईल? तिसरा उमेदवार कोण नसेल रेसमध्ये असं वाटतं? नाही, हे बघा, मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे। म्हणजे मी असं काही हवेत गोळीबार करणारा किंवा म्हणजे काल्पनिक जगतामध्ये मी अजिबात जगत नाही। मी खूप प्रॅक्टिकल आहे। निवडणुकीच्या काळामध्ये फाईट अशी होती सुरुवातीला की महायुती वर्सेस मी, महाविकास आघाडी फाईटमध्ये नव्हती, परंतु शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काही विशिष्ट समाजाची मतं महाविकास आघाडीकडे वळल्यामुळे ते फाईटमध्ये आले। आणि आत्ता निवडणुकी मतदानानंतर जर तुम्ही लोकांना विचारलं तर कुठे मी पुढे 2 नंबरला मशाल आहे, कुठे मशाल पुढे 2 नंबरला मी आहे। त्यामुळे आत्ताचं लोकांचा ग्राउंड रिपोर्ट जर का घेतला तर महाविकास आघाडी आणि मी अशी फाईट आहे असं लोक सांगतात। ओके, म्हणजे हा लोकांचा व्ह्यू आहे। आणि शहरी मतदान नेमकं कुणाच्या वाट्याला किती गेलं याचा अंदाज कुणालाच येऊ शकत नाही। ग्रामीण मताचा अंदाज येतो। ग्रामीण भाग ताकदीनं आमच्या पाठीशी उभा राहिला, शहरातले लोक आमच्या पाठीशी उभे राहिले नाही असं नाही, पण तुलनेने दोघांच्या तुलनेने थोडे माझ्या पाठीशी कमी राहिले असतील, पण लोकांनी भरभरून आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वी जसं महायुती आणि मी अशी फाईट होती, ती मतदानानंतर लोक सांगतात की महाविकास विरुद्ध आपण अशी फाईट आहे। आता असं आहे की प्रतापराव जाधव विरुद्ध रविकांत तुपकर अशीच लढाई आहे, नरेंद्र खेडेकर रेसमध्ये देखील नाहीत असं तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या वक्तव्याच्या माध्यमातून, भाषणांमध्ये, तुम्ही प्रचारसभांमध्ये बोलत आलेला आहात। तुम्हाला असं काय दिसतंय की नरेंद्र खेडेकर विरुद्ध तुमची टफ फाईट होईल आणि प्रतापराव जाधव हे रेसमध्ये नसतीलच? नाही, हे मी म्हणत नाही। म्हणजे रविकांत तुपकर काही ज्योतिषी नाही किंवा मी काही भविष्यवाला नाही आहे।
पण आम पब्लिकमध्ये जी चर्चा आहे किंवा ग्राउंड रिपोर्ट जेव्हा गावागावातले आपण घेतो तर त्या गावात ॲक्च्युअल मतदानाच्या दिवशी काय झालं ते महत्त्वाचं आहे. 4 दिवसापूर्वी काय झालं किंवा 8 दिवसापूर्वी काय झालं ते महत्त्वाचं नाही आहे. मतदानाच्या दिवशी काय झालं ते महत्त्वाचं आहे. तर लोक असं सांगतात प्रत्येक गावातले की अनेक ठिकाणी म्हणजे पाना चिन्ह आपलं पुढं आहे, 2 नंबरला मशाल आहे. अनेक ठिकाणी मशाल पुढे आहे, 2 नंबरला आपण आहोत. म्हणजे धनुष्यबाण हा अनेक ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी 3 नंबरच लोक सांगतात असं चित्र आहे. त्यामुळे लोकांचं परसेप्शन असं आहे, माझं परसेप्शन जाऊ द्या, माझं सोडून द्या, लोकांचं परसेप्शन असं आहे की महाविकास आघाडी विरुद्ध रविकांत तुपकर अशी फाईट होणार. आता मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. आता आपण थोडं म्हणलं की मी प्रॅक्टिकल माणूस आहे, तुम्हाला काय दिसतंय चित्र की 6 विधानसभा मतदारसंघ आहे, तिथून कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला सोपी लढाई जाईल, कुठं तुम्हाला अवघड वाटतंय आत्ताच्या घडीला जर बोलायचं झालं तर? असं आहे की ग्रामीण भागाने भरभरून साथ आम्हाला दिलेली आहे. शहरामध्ये थोडं कसं होतं की शहरी मतदार हा थोडा बोलत नाही, हा सुप्त मतदार आहे आणि मतदान करताना हा ओपनली हा मतदार पुढे येत नाही कधी शहरातला मतदार. त्यामुळे शहराचा अंदाज कोणालाच येत नाही. ग्रामीण भागातला मतदार हा बोलका असतो, बोलून छाती ठोकपणे निधड्या छातीनं म्हणजे छाती ठोकून पुढे येणारा मतदार असतो. त्यामुळे ग्रामीण भागातलं मतदान हे कळतं. ग्रामीण भागाने आम्हाला भरभरून साथ दिली आहे. शहरात थोडे आम्ही कमी राहिलो आहे आणि विशेषतः घाटावरच्या 4 मतदारसंघात खूप चांगलं राहिले. घाटाखाली थोडं शहरांमध्ये आम्ही कमी आहोत. तो लीड देईल असं वाटतं? बिलकुल. अनेक गावं तुम्हाला मी सांगतो, सिंदखेड राजा असेल, देवघर राजा असेल, लोणार असेल, मेहकर असेल, बुलढाणा असेल किंवा चिखलीतला काही भाग असेल की ज्या भागांमध्ये 50-50% मतदान मला एकट्याला झालेलं आहे ग्रामीणमध्ये. आता शहरातलं मतदान कुणाच्या वाट्याला किती गेलं त्याच्यावर सगळा खेळ डिपेंड आहे आणि सुप्त आणि गुप्त मतदान कुणाच्या वाट्याला गेलं याच्यावर बऱ्यापैकी सगळा खेळ डिपेंड आहे. हा असं चित्र आहे. आता असं आहे की पाठीमागे एक बातमी आली होती, त्याच्यामध्ये किती तथ्य तुम्ही सांगू शकता? मला ते समजावून देखील घ्यायचं आहे की उद्धव ठाकरेंच्या तुम्ही भेटीला गेला आणि ती बातमी झाली अर्थातच, त्याच्यामध्ये किती तथ्यता आहे? अर्थात मला प्रश्न यासाठी तुम्हाला विचारायचा आहे की जर तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार असता तर जी पक्षाची म्हणून जी मतं असतात ती 10-20% मिळतातच, अशा हिशोबाने जर असतं तर कदाचित, आता अर्थातच 4 जूनला निकाल लागणारच आहे, त्यावेळेस आपल्याला नेमकी गोष्ट कळेलच, पण जर पक्षाच्या माध्यमातून जर तुम्ही उमेदवार असता, महाविकास आघाडीचे उमेदवार असता आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली असती तर फरक पडला असता कसं दिसतंय का तुम्हाला? महाविकास आघाडीचा उमेदवार असतो किंवा त्यांचा पाठिंबा असता तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी मी निवडून आलो असतो. उद्धव ठाकरे साहेबांनी मला निरोप देऊन बोलून घेतलं होतं मातोश्रीला. एक सन्माननीय आमदारांना त्यांनी सांगितलं, माझ्याकडे पाठवलं, ते मला भेटले, त्यांचा मला फोन झाला, मला मातोश्रीवर बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर तिथे चर्चा झाली, पण चर्चेतून फारसं काही आउटपुट बाहेर आलं नाही. आणि असं आहे की काय चर्चा झाली मला समजून घ्यायचं नाही, त्यांच्या डोक्यात असं होतं की तुम्ही आमच्या चिन्हावर उभे राहा आणि महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचं काम करा, असं त्यांचं म्हणणं होतं. आमचं म्हणणं असं होतं की आम्ही चळवळीचं एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलेलं आहे आणि या स्वतंत्र चळवळीच्या अस्तित्वाला आम्हाला नख लावायचं नाही. शेवटी चळवळ पण जिवंत राहिली पाहिजे, याच्यातनं त्या गोष्टी झाल्या. मग ते एकदा म्हणले की आम्ही शब्द दिलेला आहे वगैरे वगैरे, असं त्या बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांना मिसगाईड पण केलं आणि त्याच्यातनं काही गोष्टी घडून गेल्या, त्याच्यावर चर्चा करायला नको. आणि मी चर्चा केली तर त्यातून अजून काही वेगळं काहीतरी बातम्या होतील. मला एवढंच सांगायचं आहे की ही चळवळ टिकवण्यासाठी आम्ही 22 वर्ष घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, घरदार उद्ध्वस्त करण्यापर्यंत आम्ही गेलो, आम्ही कुटुंबाला वेळ दिला नाही, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी, त्याच्यातनं ही चळवळ उभी राहिली आणि चळवळ टिकली पाहिजे या भावनेतनं आम्ही काम करणारे लोक आहोत. त्यामुळं चळवळ करता करता जर राजकारण करता आलं तर करायचं, पण राजकारणासाठी चळवळ दावणीला बांधायची नाही या मताचे आम्ही आहोत. त्यामुळं चळवळ टिकली पाहिजे या भावनेतनं ही निवडणूक या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलेलो. पण एकंदरीत आता असं दिसतंय की गेल्या काही काळापासून चळवळ जी तुम्ही म्हणताय जन आंदोलन असेल ते कुठंतरी बॅकफुटला गेल्याचं दिसतंय आपल्याला. आपण ओव्हरऑल जर चित्र बघितलं सगळीकडेच तर जन आंदोलनाला फार उभारी भेटत नाही आहे, मोडीत काढलं जातं आहे. ते तुम्हाला दिसतंय चित्र येत्या काळामध्ये की जन आंदोलन उभं राहील, त्यातून काहीतरी वेगळा मार्ग निघेल? मी या अनुषंगाने तुम्हाला विचारतोय की शेतकरी जो आहे तो कायमस्वरूपीच नाडला गेलेला आपल्याला दिसतोय. काँग्रेसचं सरकार असू द्यात, भारतीय जनता पार्टीचं विशेषत्वानंतर आपण बोललो 10 वर्षाच्या काळामध्ये, तर ते अधिक बॅकफुटला गेलेलं दिसतंय. लोकांमध्ये परसेप्शन तर आपल्याला तसंच बघायला मिळतंय. तुम्हाला काय दिसतंय की शेतकरी या सगळ्या धोरणांमध्ये, सरकारच्या धोरणांमध्ये काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, कुठं आहे त्याचं स्थान आहे का काय, आणि फ्युचरमध्ये ते काय बदलू शकतं का नाही? हे 2 गोष्टी आहेत. तुम्ही अगदी शेकडो हजारो वर्ष जर का मागे गेले, महाभारतापासून जर का अभ्यास तुम्ही केला
तर मला असं वाटतं की या देशामध्ये दोन जाती आहेत, दोन जमाती आहेत. एक अन्याय करणारी जमात आहे आणि एक अन्याय सहन करणारी किंवा अन्यायाच्या विरोधात बंड करणारी एक जमात. अन्याय करणारा आणि ज्याच्यावर अन्याय होतो तो, जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होत असतो तिथं तिथं कुणीतरी एक युगपुरुष जन्माला येत असतो. काळ प्रत्येक बाबतीमध्ये एखादा माणूस जन्माला घालतो, लक्षात ठेवा. म्हणजे रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये जर तुम्ही गेले तर रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला. नंतरच्या काळामध्ये मोगल माजले, अनेक ठिकाणी अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं, इंग्रज माजले म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटील, महात्मा गांधीचा जन्म झाला काळरूपाने. नंतरच्या काळामध्ये इंदिराजींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण हा माणूस पुढे आला आणि या माणसाने संबंध देशातल्या लोकांना एकत्रित करून एक जन आंदोलन उभं केलं आणि या देशामध्ये इंदिराजींचं सरकार जाऊन जे जाणार नव्हतं ते सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं. हा देशाचा इतिहास. आत्ताच्या काळात जर का तुम्ही मला विचारलं तर चळवळी क्षीण होत चालल्या का, तर त्या चालल्या. पण प्रस्थापित राजकारण्यांनी केलेली बेईमानी, त्यांनी केलेली गद्दारी, त्यांनी त्यांच्या नीतिमत्तेला दिलेला तडा, जनतेला जे फसवलं त्याच्याबद्दल सामान्य लोकांच्या मनामध्ये राग आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हा काळ नवीन पिढीला चळवळीसाठी खुणावतो आहे. नवीन पिढीला चळवळीमध्ये आलं पाहिजे. नाही तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला लोकांना प्रतिसाद मिळण्याचं कारण काय? प्रस्थापित राजकारण्यांवरचा, लोकांवरचा राग, प्रस्थापित नेत्यांवरचा राग, जे काय दलबदलूपणा या नेत्यांनी केला त्याच्याबद्दलच्या लोकांच्या मनामध्ये असलेला राग. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी लोकांनी वर्गणी केली, लोक भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लोकांनी दाखवून दिलं की नेत्यांचं लोक ऐकत नाही. ही पहिली निवडणूक अशी झाली अनेक वर्षानंतरची की जिथं नेत्यांना गुंडाळून ठेवलं आणि जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे. हा त्याचंच द्योतक आहे आणि तेच काम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. महाराष्ट्रातले काहीतरी करू पाहणारे जे तरुण आहेत, तरुणी आहेत, या सगळ्यांना एकत्रित करून महाराष्ट्राला एक नवा पर्याय आम्हाला द्यायचा आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची मोड बांधण्याचं काम, वाडाविरुद्ध गावगाडा अशी लढाई आम्हाला लढायची आहे. सामान्य घरातल्या पोरांना राजकारणामध्ये आणायचं, चळवळीमध्ये आणायचं आणि महाराष्ट्रामध्ये आता एक संक्रमण अवस्था आहे, एक स्थित्यंतराची अवस्था आहे. ही स्पेस भरून काढण्यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे या मताचं मी. आता असं आहे तुम्ही जे सांगितलं की क्लासची जी लढाई आहे, श्रीमंत विरुद्ध गरीब, ह्या लढाईवरती तरुण आकर्षित होतील वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की आता आपण बघतोय तर शेतकरी विशेषत्वानं जर आपण म्हणालो तर तो जातीच्या रंगाला, धर्माच्या रंगाला भुलतो असं आपल्याला ओव्हरऑल तर आपण तटस्थपणे जर बघितलं तर ते मान्यच करावं लागेल. तुम्हाला काय दिसतंय की शेतकऱ्यांची जी चळवळ आहे ती येत्या काळामध्ये किती रुजू शकेल? अर्थात या अर्थानं मी तुम्हाला विचारतोय की शेतकरी चळवळीची जी स्पेस आहे ती आंदोलन तर होतात, बऱ्याच आंदोलनं होतात, काही तात्कालिक मार्ग देखील निघतात, मात्र परत जातीय धार्मिक रंगामध्ये शेतकरी, सर्वसामान्य शेतकऱ्याला विविध पक्षांकडून गुंडाळण्याचं काम होतं, त्याला भुलवण्याचं काम होतं असं दिसतंय. तुम्हाला एकंदरीत चित्र काय दिसतंय की शेतकऱ्यांच्या खऱ्या बेसिक प्रश्नावरती, मुद्द्यांवरती निवडणुका होतील का? शेतकरी त्या पद्धतीनं मतदान करेल का? जसं शहरामध्ये होतं की शहरामध्ये मुद्द्यांच्या आधारावरती निवडणुका लढल्या जातात, मात्र गावखेड्यामध्ये अद्याप तरी तसं चित्र आपल्याला दिसत नाही. मुळामध्ये चळवळ म्हणजे फक्त एखादं आंदोलन हे डोक्यातून काढून टाका. एखादा आंदोलन करणारी माणूस म्हणजे चळवळीवाला माणूस असं नाही आहे. चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे या मताची आम्ही. त्याचं कारण असं आहे की चळवळी जर जिवंत राहिल्या तर प्रस्थापित व्यवस्थेवर अंकुश ठेवता येतो, प्रस्थापित राजकारण्यांवर अंकुश ठेवता येतो आणि एक दबावगट म्हणून त्याचं काम करता येतं. आणि चळवळ म्हणजे एखादं आंदोलन केलं म्हणजे चळवळ नाही. एक विचार घेऊन पुढे जाणारी पिढी, त्या विचाराची दुसरी पिढी तयार झाली पाहिजे हे मानणारे लोक, म्हणजे एक वैचारिक अधिष्ठान त्या चळवळीला असलं पाहिजे. निव्वळ क्षणिक काहीतरी एखादं स्टंट करून लोकांचं लक्ष आकर्षित करण्यापुरती चळवळ नसावी. आमच्या डोक्यात असं आहे की जसं पूर्वीच्या काळामध्ये पुरोगाम्यांच्या चळवळी होत्या, समाजवाद्यांच्या चळवळी होत्या किंवा इतर विचारांच्या, डाव्या विचारांच्या चळवळी होत्या, यांनी अख्खं आयुष्य घातलं चळवळीमध्ये, नवीन पिढ्या तयार केल्या. तर मला असं वाटतं की आता हा काळ स्थित्यंतराचा आहे, तर नवीन पिढीने सुद्धा चळवळीमध्ये आलं पाहिजे आणि आंदोलनच या देशाला वाचू शकतं, चळवळच या देशाला वाचू शकते. आत्ता जो काही हाहाकार माजलेला आहे, हुकुमशाही माजलेली आहे, जसं इंदिराजींनी आणीबाणी लावली आणि लोकांना तुरुंगात टाकलं त्या काळामध्ये, तर आंदोलनाच्या आणि चळवळीच्या माध्यमातूनच त्या बेबंदशाहीला लगाम घातला गेला. तसं ती आणीबाणी उघड होती, ही आणीबाणी अघोषित आहे यांची. या आणीबाणीला उद्ध्वस्त करायचं असेल, या हुकुमशाहीला उद्ध्वस्त करायचं असेल तर चळवळी स्ट्रॉंग झाल्या पाहिजे
आणि चळवळी फोफावल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे आणि ते काम महाराष्ट्रामध्ये तरी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचे. म्हणून मी सबंध महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी सगळ्या तरुण पोरांना एकत्रित करणार आहे आणि एक नवा प्लॅटफॉर्म सबंध महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवणार आहोत आणि टिपिकल पॉलिटिक्स सोडून एक नवं राजकारण की लोकांनी वर्गणी करून उमेदवार उभे करणे आणि तरुण पोरांना या राजकारणामध्ये उतरवणे. पैसा काही राजकारणात सर्वस्व नाही. पैसा हरू शकतो, प्रस्थापित माणूस हरू शकतो आणि सामान्य घरातला वैचारिक अधिष्ठान असलेला माणूस जिंकू शकतो. हा आशावाद येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तयार करायचा आणि ते 100% होणार. अच्छा, त्याला 100% प्रतिसाद मिळू शकतो. 100% मिळणार. आता जर बघितलं आपण तर राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर कुठं कुठं अतिवृष्टी होते आहे, कुठं अवकाळी पाऊस पडतो आहे. एकंदरीत जर हवामान बघितलं तर आपण पाठीमागच्या काळामधून सातत्यानं ते बदलत चाललेलं आहे, आपल्याला दिसत आहे. विदर्भात तशी परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती नाही आहे. विशेष जर आत्ता बघितलं आपण तर एकंदरीत तुम्हाला चित्र काय दिसतंय? महाराष्ट्राचं दुष्काळाचं चित्र आहे, दाहक परिस्थिती आहे. तुम्हाला काय काय दिसतंय की इथली परिस्थिती नेमकी कशी वाटते मला सध्या? मला असं वाटतं की जे प्रस्थापित पक्ष किंवा नेते विकास केला असं म्हणतात, त्या सगळ्या नेत्यांना माझा सवाल आहे की आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर महाराष्ट्र हा पाण्यासाठी होरपळत असेल किंवा पाण्यासाठी वनवन भटकावं लागत असेल तर हे स्वातंत्र्य मिळालं कशासाठी आणि या स्वातंत्र्याचा फायदा काय? आणि हे जे मिरवणारे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, यांनी काय केलं सत्तेत असताना? विकास म्हणजे काय? रोड डांबर रस्ता मुरुम सभागृह म्हणजे विकास आहे का? अरे विकास म्हणजे आज पाण्याचा प्रश्न आतापर्यंत महाराष्ट्राचा सुटायला पाहिजे होता. अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न सुटायला पाहिजे होता. विजेचा प्रश्न सुटायला पाहिजे होता. भुकेचा प्रश्न सुटायला पाहिजे होता. बेसिक प्रश्न सोडून बाकी सगळ्या प्रश्नावर चर्चा करायला तयार आहेत. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले बेसिक प्रश्न पहिले सुटले पाहिजे. आता निवडणुकांच्या याच्यातनं जरी नेते मुक्त झाले असतील तर यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या प्रश्नावर, पाणी प्रश्नावर काम करणं गरजेचं आहे. नाही तर 95 साली असाच एकदा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी सरकारने दुर्लक्ष केलं तर 95चं जे सरकार आलं भाजप सेनेचं ते निव्वळ दुष्काळाच्या प्रश्नावर आले सरकार होतं, लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यामुळं विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. यांना जर का पुन्हा काही करू वाटत असेल तर दुष्काळाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. पाणी प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक बोलवली पाहिजे. चळवळीत काम करणाऱ्या लोकांना बोलवलं पाहिजे आणि पाणी प्रश्नावर राजकारण विरहित काम केलं पाहिजे, या मताचं मी. तुम्ही आता शेतीसाठी वेगवेगळे दौरे देखील केलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतीच्या ॲक्च्युअल प्रश्न समजून घेण्यात तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आता असं दिसतंय की वेगवेगळी पिकं आहेत महत्त्वाची, सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊस आहे. तर या सगळ्यांचे एक एक करून आपण येऊयात की तुम्हाला काय दिसतात प्रश्न. जसं की सोयाबीन आपण सुरुवातीला पकडूयात. जसं की पूर्व विदर्भाचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सोयाबीन हे मोस्ट ऑफली घेतलं जातं. ओव्हरऑल जर पीक म्हणाल तर सोयाबीनच सर्वाधिक घेतलं जातं. सोयाबीनचा जो दर होता 2-3 वर्षा पाठीमागं आपण 10,300 पर्यंत दर आला होता. आता जर आपण बघितलं तर 4,600-700 अशा हिशोबानं तो येतोय. तुम्हाला काय दिसतंय की सोयाबीनचा हा जो प्रश्न आहे तो काय गंभीर झाला? अर्थात आयात निर्यातीच्या संदर्भातलं जे धोरण आहे केंद्र सरकार ते जाचक आहे किंवा त्यांना ग्राहक केंद्री मध्यमवर्गीयांना जपायचं आहे निवडणुकाच्या तोंडावरती, असं देखील आपल्याला दिसतंय. हे सोयाबीनचा जो प्रश्न आहे तो का नेमका चिघळलेला आहे? सरकारची त्यात आडमुठेपणाची किंवा मग एक अप्पलपोटीपणाची काय गोष्ट तुम्हाला दिसते, धोरण दिसतंय तुम्हाला? त्याच्याबद्दल जरा इलॅबोरेट करून सांगा. आणि हा प्रश्न सुटेल का? कसा सुटेल? नाही, मुळामध्ये सोयाबीन उत्पादक राज्य कोणती आहे महाराष्ट्रामध्ये? देशामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीनचं उत्पादन होतं मध्य प्रदेशमध्ये 50%, 40% होतं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 90% सोयाबीनचं उत्पादन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये होतं आणि 10% सोयाबीनचं उत्पादन तेलंगणा, कर्नाटक असं इतर राज्यांमध्ये होतं थोडं थोडं. सोयाबीनचा दर किंवा सोयाबीनचं अर्थशास्त्र नेमकं काय आहे तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1 किलो सोयाबीन जर का क्रश केली, त्या घाण्यामध्ये टाकली तर त्याच्यातनं 18% तेल बाजूला निघतं आणि 82% DOC निघतं. DOCला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. या सोयापेंडीचा उपयोग हा फिशरी आणि पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो. देशाचं सरासरी उत्पादन सोयाबीनचं हे 100 ते 125 लाख मेट्रिक टन आहे. यावर्षी ते कमी झालेलं आहे. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन झालं, 18% तेल बाजूला गेलं, मग 82% DOC तयार झाले. आपल्या देशाचं DOCचं कन्झम्पशन आहे पोल्ट्री आणि फिशरीचं 65 लाख मेट्रिक टन. मग 82 वजा 65 लाख करा तुम्ही हिशोब.
म्हणजे सरासरी 15 लाख मेट्रिक टन DOC उरते. ही DOC जर तुम्ही परदेशामध्ये निर्यात केली, जसं अमेरिके किंवा इतर देशांमध्ये, कारण तिकडच्या म्हणजे तिकडे आपल्या DOCला खूप डिमांड आहे, कारण आपली DOC नॉन GM आहे, नॉट जेनेटिकली मॉडिफाईड. त्यामुळे या DOCला प्रचंड डिमांड आहे. जर ही DOC परदेशामध्ये गेली तर आपल्या देशातल्या सोयाबीनचा दर वाढू शकतो. पण दुर्दैवाने पोल्ट्रीची लॉबी, या लॉबीला हे पोल्ट्रीचं खाद्य स्वस्तात पाहिजे म्हणून पोल्ट्रीच्या लॉबीने सरकारला प्रेशर केलं, तेलाच्या लॉबीने सरकारला प्रेशर केलं, आणि सरकारच्या डोक्यात असं आहे की पोल्ट्री उद्योग जगला पाहिजे आणि मेट्रो सिटीतल्या लोकांना, शहरी लोकांना तेल स्वस्तात खायला मिळालं पाहिजे. उत्पादक मेला तरी चालेल पण मेट्रो सिटीतला ग्राहक जगला पाहिजे, मतदार, अशी एक मानसिकता सरकारमधल्या लोकांची आहे. त्यामुळं शेतकरी मारा पण ग्राहक टिकला पाहिजे ही भावना आहे. या भावनेतून सोयाबीनचे दर पाडल्या गेलेले आहेत. मग इलेक्शन होऊन जाऊ द्या, हे बरोबर दर वाढवते विधानसभेनंतर. आता शहरी, आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एकराचा सोयाबीनचा खर्च हा सर्वसाधारणपणे 36,000 रुपये एका एकराचा. एका एकरात 5 पोते सोयाबीन होते, बरोबर. म्हणजे 4×5 20, लावले 36, आणले 20, कसं जगणार आम्ही? आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी उत्पादन खर्च अधिक 50% नफा स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे भाव द्या. मग 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 7,500 रुपयाच्या आसपास आहे, 7-7,500. त्यात 50% नफा ॲड करून भाव द्या, इतकी सरळ आमची मागणी आहे. नसेल तुम्हाला भाव देत आहेत तर किमान तुम्ही DOC निर्यात करा, जशी 2 वर्षापूर्वी केली होती. 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केल्यावर सोयाबीन 9,000 पर्यंत गेली होती, अशीच नाही गेली. बरोबर. हां, आणि खाद्यतेल आयातीचं जे शुल्क यांनी 0 केलेलं आहे ते शुल्क वाढवा, म्हणजे तेल भसाभसा आयात होणार नाही. बरोबर. एकेकाळी तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर असलेला भारत आज तुम्ही म्हणजे 125 लाख कोटीचं तेल आयात करता. मग कसं काय झालंय? सगळे आत्मनिर्भरतेच्या गोष्टी करायच्या, तेल बियांना प्रोत्साहन द्यायचं नाही, परदेशातून सगळं तेल आयात करायचं आणि आपल्या उत्पादकांना मारायचं सरकारचं धोरण आहे. सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे. त्यामुळे आमची हालत, म्हणून ही शेतकऱ्यांची चळवळ बळकट झाली पाहिजे आणि हा चळवळीचा दबावगट वाढला पाहिजे. किमान एखादा या प्रश्नावरचा अभ्यास असणारा किंवा लढणारा माणूस जर दिल्लीच्या सभागृहात केला तर तो गोंधळ घालून तिथं आवाज उठून काहीतरी धोरण बदलायला भाग पाडू शकतो, अशी आमची भावना. आता असं दिसतंय एकंदरीत जर सरकारच्या भूमिका दिसल्या आपल्याला तर काँग्रेसचं देखील होतं आणि अर्थातच भाजपचं जे तुम्ही प्रकर्षानं सांगताय की शहरी मध्यम वर्ग जो आहे त्याला गोंजारण्यासाठी, तो मतदार आहे त्यांचा, त्याला गोंजारण्यासाठी ते असे निर्णय घेत आहेत. दुसऱ्या बाजूला असं देखील दिसते की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कुठेतरी त्यांनी ग्रँटेड पकडलेला आहे की यांना कुठेतरी जाती धर्माच्या झालरीखाली त्यांना गुंडाळता देखील येतं. मुद्द्यावरती लढणारे जे मुद्द्यावरती भांडणारे जे मतदार आहेत ते शहराकडे आहेत, त्यांना गोंजारा, त्यांची मतं घ्या. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना जाती धर्माच्या रंगाखाली गुंडाळा. शेतकऱ्यांना ग्रँटेड धरलं आहे का? आणि हे सगळं संघटन बांधणं तितकं सोपं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, कठीण काही नाही आहे, म्हणजे जितकं कठीण वाटतं तितकं नाही आहे. आता मी माझ्या भागापुरतं बोलतो, आम्ही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करतो, लोक चांगला प्रतिसाद देतात आम्हाला, असं काही नाही. पण हा दीर्घकालीन लढा आहे. शेतीचे प्रश्न हे काय असं अलीकडच्या 2-4, 5-10 वर्षात तयार झालेलं नाही आहे. हे महात्मा ज्योतिबा फुलेंपासून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आवाज उठवून शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, शेतीचं शोषण मांडलं, त्याच्यानंतर स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी लढा उभा केला. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, ही काय असं 1-2-4 वर्षातली प्रक्रिया नाही आहे. आणि मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा की ही जी दीर्घकालीन लढाई आहे त्याला आता खूप आपण ग्लोरीफाय करून पण सांगतोय, पण मुद्दा असा आहे की ती एक क्रायसिस देखील आहे. तो क्रायसिस यासाठी आहे की म्हणून लढायचं नाही का? म्हणून लढायचं नाही. लढाईचा आभाळ खूप फाटलेला आहे, ज्याला जेवढं शिवता येईल तेवढं शिवण्याचा प्रयत्न करायचा, नैतिक जबाबदारी समजून. बरोबर, तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. पण मला असं म्हणायचं आहे की गेली 125 वर्ष झाली जी लढाई आहे, शेतकरी आंदोलन चळवळी हे झाल्याच पाहिजे आहेत, शिवलभ देखील पाहिजे. पण मुद्दा असा आहे की हे कधीतरी बदलणार आहे की नाही, की शेतकऱ्यांनी फक्त आंदोलनच करायची, चळवळीमध्ये उतरायचं, ते प्रश्न सुटणार आहेत की नाही, आणि असं धोरण राबवणारं कोणतरी असणार आहे का? भारतीय जनता पार्टी, एक आपण जर मोठ्या स्वरूपामध्ये बोललं तर भारतीय जनता पार्टी सरकार आहे, काँग्रेसचं सरकार होतं, हे कधीतरी बदलणार आहे का? शेतकरी केंद्रित व्यवस्था येणार आहे की नाही? नाही, मुळामध्ये 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय ही व्यवस्था बदलत नाही, नंबर 1. दुसरं, इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले होते. आता त्या काळात जर आपण असतो, पहिल्या 2-4 वर्षात इंग्रज गेले नसते, आपण काय म्हटलं असतं? अरे 2-3 वर्ष झाले तुम्ही सगळे क्रांतिकारक लोक आंदोलन करतात, चळवळी करतात, अजून इंग्रज जात नाही, हे काय तुमच्याकडून होत नाही, तुम्ही कशासाठी करता?
ती पण दीर्घकालीन प्रक्रिया होती. लढाई हातातून सोडायची नसते, लढत राहायची असते. कधी त्याला 100% यश येईल, कधी 50% येईल, कधी 25% येईल, कधी 10% येईल. लढाई लढत राहू. किमान सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन जे उभं केलं त्याच्यामुळे तुम्हाला सोयाबीनचा प्रश्न विचारावासा वाटला आम्हाला. बरोबर. तुम्हाला सोयाबीनचं अर्थशास्त्र समजून घ्यावंसं वाटलं, ते लोकांपर्यंत जावंसं वाटलं. हा सोयाबीनवाला शेतकरी जागृत होतो आहे, 100% नाही पण काही प्रमाणात. बरोबर. जसा उसावाला शेतकरी जागृत झाला पश्चिम महाराष्ट्रातला, तसा सोयाबीनवाला सुद्धा अवेअर झाला. सोयाबीनच्या शेतकऱ्याला आजपर्यंत त्यांचं अर्थशास्त्रच माहित नव्हतं की भाव कसा ठरतो, डीओसी काय, तेल काय, कुणीकडे जातं कुणीकडून येतं, काहीच माहित नव्हतं. किमान या आंदोलनामुळे ते आता माहीत व्हायला लागलं. आणि ते माहीत व्हायला लागलं म्हणून शेतकऱ्यांनी मला निवडणुकीत उभं केलं. माझा जे होईल पराजय होईल हा भाग नंतरचा, पण प्रस्थापितांच्या नाकात मी दम आणला आणि किमान या प्रस्थापित नेत्यांना सोयाबीनवर बोलावं लागलं. हा काही अंशी आमच्या आंदोलनाचा विजय नाही आहे का? बरोबर. पत्रकारांना सोयाबीनवर बोलावं लागतंय, कापसावर बोलावं लागतंय, हा चळवळीचा काही अंशी विजय आहे ना. त्यामुळे असं काही म्हणण्याचं कारण नाही, हे होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियाचा जमाना आहे, वारं फिरलं तर काय होऊ शकतंय. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाने मोदी साहेबांना 4 पावलं मागे यायला लावलं की नाही लावलं, ही शेतकरी आंदोलनाची ताकद आहे. फक्त त्या लोकांना कळली पाहिजे शेतकऱ्यांना की आपल्यामध्ये ती ताकद आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, आमच्यासारखे जर तरुण या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण जर पुढे आले तर हे होणं काही कठीण आहे असं मला वाटत नाही. मला त्याच मुद्द्याकडे तुम्हाला न्यायचं आहे की शेतकरी कायदे जे आले, पंजाबच्या शेतकऱ्यांनी तिथं ठिय्या मांडला आणि अर्थात ते कायदे मागे घ्यायला लावले. पुन्हा एकदा आंदोलन होत आहे. हमीभावाचा जो त्यांचा प्रश्न होता किंवा कायदे मागे घ्या या संदर्भामध्ये त्यांचं जे मागण्या होत्या, आंदोलन होतं, तुम्हाला काय दिसतं? तुम्ही त्या कायद्याकडे कसं बघता? काळे कायदे आहेत असं म्हटलं गेलं, तुम्ही त्या कायद्यांकडे कसं बघता? त्याने खरंच शेतकऱ्यांचं भलं झालं असतं का, की मग ते जाचक कायदे होते, काळे कायदे होते, त्यातून नुकसानच झालं असतं? जसं की कंपनीच्या मुळामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की शेतकरी आंदोलनाने सरकारला झुकवलं, ही गोष्ट आमच्यासाठी सुखावणारी आहे. प्रश्न बरोबर का चूक हा नंतरचा आहे. लक्षात आलं का? जर आता आपला येताना विषय झाला की थँक्यू डंकेल शरद जोशी म्हणलं गॅट करा. जर खुल्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना उतरवायचं आहे तर तुम्ही त्यांना बेसिक गोष्टी दिल्या पाहिजे. पाणी, वीज, नवं तंत्रज्ञान, मार्केट, या गोष्टी द्या आणि त्याला सोडा. तुम्ही धावण्याच्या स्पर्धेत उतरवताना तुम्ही त्याच्या पायात बेड्या टाकताय आणि तुम्ही धावण्याच्या स्पर्धेत त्याला उतरवता, हे कसं शक्य आहे? माझं म्हणणं आहे की ते जे 3 काळे कायदे आले किंवा ते 3 कायदे आले म्हणजे त्या कायद्यांना आमचा 100% विरोध नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुधारणा होणं खूप महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, एखाद्या कंपनीसोबत तुम्ही करार केला आणि त्या कंपनीने तुम्हाला फसवलं, त्याची दाद मागायचं कुठे होतं त्या कायद्यामध्ये? प्रांताकडे. आता प्रांत कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये काम करतो? आमदार खासदारांच्या. या आमदारांनी फोन केला की झालं कंपनीचं भलं, खासदारांनी फोन केला की झालं कंपनीचं भलं. आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यासाठी स्वतंत्र न्यायालय तयार करा. एखाद्या कंपनीने शेतकऱ्याला फसवलं तर त्याच्यासाठी स्वतंत्र न्यायालय तयार करा, दिवाणी न्यायालयासारखं, आणि तिथं तो खटला चालला पाहिजे, तिथं निरपेक्षपणे ते चाललं पाहिजे. हे काय प्रांतवाल्यांनी, तहसीलदार, हे काय आज मी फोन केला म्हणजे आमदारांनी फोन केला की निकाल असा देणार, उद्या खासदारांनी केला की निकाल बदलून देणार, मग त्याचा फायदा काय? म्हणजे शेतकऱ्यांचंच नुकसान होणार. म्हणून काही गोष्टींमध्ये सुधारणा त्यामध्ये होणं खूप गरजेच्या आहेत, हे आम्ही पूर्वीपासून म्हणतो आहे. मग असं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना पहिले सक्षम करा आणि मग स्पर्धेमध्ये टाका, असं आमचं म्हणणं आहे. आणि नवं तंत्रज्ञान तुम्हाला येऊ द्यायचं नाही आणि मग तुम्ही म्हणणार की तुम्ही धावा स्पर्धेमध्ये, कसं चालेल? तुम्ही त्यांना लाईन देणार नाही, तुम्ही त्यांना GM सोयाबीन लावायला परवानगी देणार नाही. म्हणजे ब्राझीलमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायचं असेल तर त्या सोयाबीनचा एकरी 44 क्विंटल उतारा आहे ना, 34 क्विंटल आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला GM सोयाबीन लावू देणार नाही, तुम्ही आम्हाला सांगणार की असं उत्पादन वाढवा तसं उत्पादन वाढवा, चालणार नाही. शर्यत फेर झाली पाहिजे. हां, तुमचा इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीमध्ये देखील रोष किंवा राग आहे. तुम्हाला काय दिसतं की आता ही जी इन्शुरन्स कंपनी आहेत त्या शेतकऱ्यांना कशा फसवत आहेत? पीक विमा कंपन्यांचा आणि सरकारचं साठलोट आहे. हजारो कोटींची उलाढाल यांनी केलेली आहे. हे पैसे घेतात विमा कंपन्याकडून पक्षावाले सगळे सत्ताधारी नेते आणि शेतकऱ्यांना फसवतात, असं आमचं स्पष्ट मत. हजारो कोटी जमा करायचे, वाटताना शेकडो कोटी वाटायचे. उदाहरणार्थ 100 रुपये जमा करायचे आणि 10 रुपये वाटायचे आणि सगळ्या मंत्र्यांना मलिदे पोचवायचे. अशी ही भंपक योजना आहे. ही योजना फायद्याची असती तर बाकी राज्यांनी सुद्धा ही योजना स्वीकारली असती. अनेक राज्यांमध्ये ही योजना नाही आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जी तुम्हाला मदत करायची असेल तर ती तुम्ही पेरणीच्या वेळेला रोख स्वरूपात करा. ही पीक विमा योजना म्हणजे फसवीवाली योजना आहे. अंबानी आणि अदानीचं कल्याण व्हावं अशी योजना आहे.
किसान सन्मान निधीतून 6,000 केंद्राचे राज्याचे अहो, काय मला सांगायचं तुम्हाला मी सांगतो, काय भिकारी आहे का हो आम्ही? मला सांगा, आमच्या भागातला एक माणूस सोयाबीन विकायला गेला खामगावच्या मार्केटला, 50,000ची सोयाबीन विकली, खिसा कापला बस स्टँडवर, गर्दी जमा झाली. काय झालं काय झालं? सगळे लोक म्हणले काय झालं काय झालं? एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला, म्हणलं काका काय झालं? ते म्हणलं माझा खिसा मारला, मला भाड्याला पैसे नाही, जेवायची सोय नाही. त्या माणसाने खिशातले 500 रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले. शेतकरी गावाकडे गेला, बायकोला सांगितलं आपले वर्षभराची मेहनत वाया गेली, पण जर तो देव माणूस मला भेटला नसता तर मी घरापर्यंत येऊ शकलो नसतो. म्हातारी म्हणली त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवा. त्यांनी नंबर दिला होता. 4 दिवसांनी त्या माणसाला कळलं की ज्यांनी भाड्याला 500 रुपये दिले त्यांनीच 50,000नी खिसा आणला. असं सरकार आहे. म्हणजे आम्हाला सोयाबीनमध्ये लुटायचं, कापसात लुटायचं, शेतीमालाच्या भावात लुटायचं, आणि मग म्हणायचं हे घ्या 6,000, हे घ्या 2,000. भिकारी आहे का आम्ही? अरे या देशाला पोचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. अजून टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये ज्वारी, गहू, सोयाबीन उगवण्याचं तंत्रज्ञान निर्माण झालेलं नाहीये, आणि तुम्ही आम्हाला भिकारड्यासारखे पैसे देता. भिकारी आहे का आम्ही? अरे जगाला पोचतो आम्ही. मोदी साहेबांच्या आणि टाटा बिर्ला अंबानीच्या ताटातला कण आणि कण हा आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून आलेला, हे त्यांनी विसरता कामा नये. आम्हाला कोणती योजना नको, सोयाबीन कापसाला किंवा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव द्या. तुमची एकही भिकारडी योजना आम्हाला नको, असं आमचं स्पष्ट सरकारला आव्हान. मग तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचा आहे की जे कर्ज राईट ऑफ केले जातात, नीरव मोदी असतील किंवा अंबानींची झाली की राईट ऑफ एका बाजूला होतात, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला हे कर्ज दिलं जातं, एकरासाठी अगदी खूप तुटपुंज कर्ज दिलं जातं किंवा दिलंही जात नाही, दारात उभं केलं जात नाही, असं दिसतंय चित्र. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, इथंच फार मोठा विरोधाभास आहे. अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला की राईट ऑफ नावाचा एक गोंडस शब्द आहे. राईट ऑफच्या नावाखाली ते कर्ज 1000 कोटीचं माफ करायचं. मग नैसर्गिक आपत्तीमुळं किंवा शेतमालाला भाव नसल्यामुळं जर आमचा व्यवसाय तोट्यात आला तर राईट ऑफ आम्हाला का नाही लागू होत? शेवटी आम्ही पण उद्योजकच आहे ना. मग जसं आमचा उद्योग तोट्यात आल्यावर तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली आमचं कर्ज माफ करत नाही, मग अंबानी अदानीचं किंवा नीरव मोदीचं, ललित मोदीचं का करता? जो नियम उद्योजक म्हणून त्यांना आहे तो नियम आम्हालाही लावा. आम्ही जेव्हा कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीची मागणी करतो तेव्हा शहरी लोक म्हणतात काय सारखं सारखं भीक मागत असतात हे. अरे पण आम्ही जेवढं लावतो तेवढं जर आमच्या पदरात येणार नाही तर आम्ही मागणार ना. आणि तुम्हाला जर आम्हाला कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती द्यायची नसेल तर उत्पादन खर्चाचे 1.5 पट भाव द्या स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे. आम्ही तुम्हाला आयुष्यात कर्जमुक्ती मागणार नाही. म्हणजे उद्योगपतींना वेगळा न्याय द्यायचा आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय द्यायचा, ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. शेती हा उद्योग आहे कारखानदारी सारखा. जे नियम उद्योगाला आहे तेच नियम आम्हाला लागू झाले पाहिजे, या मताचे आम्ही. आता लढत राहू किंवा चळवळी करत राहू हे सगळं मान्यच आहे, पण तुम्हाला असं काय दिसतंय चित्र की येत्या काळामध्ये वर्ष असतील, 2 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, कधीतरी शेतकऱ्यांना हमीभाव जो स्वामीनाथन आयोगाचा तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं मिळेल का, तसं तुम्हाला दिसतंय का इन फ्युचर? आणि त्यासाठी नेमक्या काय गोष्टी तुम्हाला दिसतात की काय काय गोष्टी केल्या पाहिजे? तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला. तुम्हाला काय दिसतं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ते 1.5 पट हमीभाव ही शेतकऱ्याची एक हक्क आहे शेतकऱ्याचा, तो मिळू शकेल का, असं काही दिसतंय का भविष्यात? एकदम तटस्थपणे का नाही मिळू शकणार? शेतकऱ्यांनी जर त्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी केली महाराष्ट्रातल्या तर 100% सरकारला झुकावं लागेल. सरकार किंवा कोणतेही पक्ष हे समूहाला घाबरत असतात. एखादा समूह आपल्या विरोधात गेल्यावर आपली खुर्ची रिकामी होऊ शकते, ही भावना ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये तयार होईल, ही भीती त्यांच्या मनामध्ये तयार होईल, त्या दिवशी शेतकरी म्हणतील तो विषय फायनल होईल. लक्षात घ्या तुम्ही. एकंदरीत सरांचा जो नोट होता तो महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे की शेतकऱ्यांना संघटित झाले पाहिजे. तर शेतकऱ्यांनी आंदोलनापुरतं संघटित होऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांनी पॉलिटिकली पण संघटित झालं पाहिजे, राजकीयदृष्ट्या संघटित झालं पाहिजे. आंदोलनाच्यासाठी देखील शेतकऱ्यांनाही मला सांगायचं आहे की आंदोलनं आणि चळवळी करताना भावाची अपेक्षा आमच्याकडून करायची, प्रश्न सुटायची, आणि मतदान करताना म्हणायचं की आता आमचा पक्ष आडवा येतोय, मी अमुक पक्षाचा आहे, मग आमच्या नेत्याला मला मतदान दाखवावं लागेल, ही भूमिका शेतकऱ्यांनाही सोडावी लागेल. लक्षात ठेवा. जसं कर्मचाऱ्यावर अन्याय झाला की सगळे कर्मचारी एका ठिकाणी येतात. आता जुन्या पेन्शनला आमचा पाठिंबा आहे, सगळे कर्मचारी एका ठिकाणी येतात सगळं विसरून. म्हणजे आशा वर्करची संघटना आहे, तलाठ्याची संघटना आहे, शिक्षकांची संघटना आहे, सरपंचाची संघटना आहे, सगळे लोक कसे संघटित आहेत. पण शेतकऱ्यांना काय धाड भरली का संघटित म्हणून एकत्रित यायला पाहिजे ना. नेते जर त्यांच्या स्वार्थासाठी तत्व बाजूला ठेवून, त्यांचे अजेंडे बाजूला ठेवून युती आघाड्या करत असतील, एकत्र येत असतील, तर स्वतःच्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी
पक्ष बाजूला ठेवून एकत्रित यायला काय अडचण आहे, हा माझा शेतकऱ्यांना सवाल आहे. एकत्रित आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शेवटचे काही प्रश्न आहेत माझे. आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा लग्न याविषयी सुद्धा आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. आता लग्नावरती आपण बोलूयात. आता लग्नाचा विषय हा विनोदाने घेतला जातो. तरुणांच्या लग्नाची जी समस्या आहे ती महाराष्ट्रभरामध्ये अतिशय तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे अगदी आकडेवारी बघायची गरज नाही आहे. गावागावामध्ये तुम्ही गेला तर दिसतंय की बिन लग्नाची 35-40 ती पोरं देखील आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही या लग्न समस्येकडे कशा बघता, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला विचारायचं की जी शेतीचं जे क्रायसिस झालेलं आहे, जागतिकीकरणानंतरच्या 20-25 वर्षानंतर जे बदललेलं आहे स्वरूप, शेतीची कनिष्ठ स्वरूप आले शेतीला, आणि शेतकऱ्याच्या बापाला असं वाटत नाही की त्याच्या पोरानं शेती केली पाहिजे. हे सगळे जे विदारक चित्र गावागावामध्ये दिसते, किंवा शेतकऱ्याच्या बापाला जी मुलगी आहे त्या मुलगी द्यावी मुलाला असं देखील वाटत नाही आहे. तुम्हाला हे काय चित्र दिसतं की लग्नाची जी समस्या आहे आणि त्याचा जे शेतीशी कोरिलेन्स आहे तो तुम्हाला कसा दिसतोय, आणि लग्नाची ही समस्या आहे ती ओव्हरऑल महाराष्ट्रभरामध्ये फिरताना तुम्हाला काय जाणवतं नेमकं? का बापाला वाटावं माझ्या पोराने शेती करावी, का बापाला वाटावं माझी पोरगी शेतकऱ्याच्या घरात द्यावी? त्यांचं काय चूक आहे? जे हाल माझ्या वाट्याला आले ते हाल माझ्या पोराच्या वाट्याला येऊ नये अशी भावना शेतकऱ्याची आहे. जे हाल माझ्या बायकोच्या वाट्याला आले ते हाल माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये अशी भावना जर त्याच्या मनात आली तर चूक काय? एवढं सोपं आहे का शेती करणं? शेतमालाला चांगला भाव मिळाला याचं सगळ्यांचं मूळ उत्तर गरिबी आहे, आर्थिक आहे. तुम्हाला सांगतो 1972 साली 1 क्विंटल सोनं, 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आमचा बाप जर 1 क्विंटल कापूस मार्केटला घेऊन गेला तर आमच्या आईसाठी 1 तोळा सोनं आणत होता. आज सोन्याचा भाव 60,000 ते 65,000 रुपये तोळा आहे आणि कापसाचा भाव 6,000 रुपये 7,000 रुपये आहे. मग सोन्याच्या बरोबरीनं जसं इतर गोष्टींचे भाव वाढले तसं सोयाबीन कापसाचे किंवा शेतमालाचे भाव का नाही वाढले? सगळ्या गोष्टींची महागाई तुम्हाला चालते, शेतीमालाची का नाही चालत? भाव वाढलेले. हा आमचा प्रश्न आहे. जर सोन्याच्या बरोबरीनं कापसाचा भाव वाढला असता तर क्विंटलला कापूस 60-65,000 रुपये असता, आणि मग पुण्या मुंबईतल्या पुरींनी पण म्हटलं असतं की आम्हाला गावाकडचाच नवरा पाहिजे. आर्थिक स्तर तुमचा खालावल्यामुळं शहरातल्या मुली किंवा कोणती मुलगी आपल्याशी लग्न करायला तयार नाही. या सगळ्याचं मुळं आहे, विनोदाचा भाग नाही आहे. गावागावात 100-100 पुरं बिना लग्नाचे फिरतायत. याला उत्तर एकच आहे की आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. सोयाबीनला चांगला भाव, शेतमालाला चांगला भाव, हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि आर्थिक स्तर उंचावला की आणि कोणाला वाटणार नाही, समजा उद्या मला माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे भविष्यामध्ये, माझी पोरगी मोठी झाली तर मी एवढंच बघेल ना, मला जावई चांगला मिळाला पाहिजे, बरोबर, आर्थिक स्थिरतावर पाहिजे, पोरीला खाऊ घालू शकला पाहिजे, तिला फार काबाड कष्ट करायचं काम पडू नये, तिचे हाल होऊ नये, बरोबर. ही सुरक्षा कोणताही बाप मुलीसाठी बघेल ना. आरक्षणाचा जो हा प्रश्न इमोशनल प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आर्थिक प्रश्न आहे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावला की लग्नाची समस्या सुटेल असं मला वाटतं. ठीक. आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला जाणवला, मराठवाड्यामध्ये विशेषतः त्याचं केंद्र आपल्याला बघायला मिळालं. तुम्हाला काय दिसतंय की आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याचाच एक, तुम्ही बऱ्याच मुलाखतीमध्ये देखील म्हणाला आहे की ते आरक्षणाचंच अपत्य आहे, की शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत, किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आपल्या शेतीचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातूनच निर्माण झालेला असं आहे की शेतकऱ्याला असं वाटतं की आता शेतीतून काही होत नाही, मात्र आपल्या पोरानं किंवा आपल्या मुलीनं कुठंतरी सरकारी कामाला लागलं पाहिजे, आणि त्याच्यातून आरक्षणाची जी मागणी आहे ती वाढीस लागलेली आहे आपल्याला बघायला मिळते. तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता? नाही, आरक्षणाचं अपत्य हे शेतीच्या शोषणातून आलेलं असं माझं मत आहे. मी अशी मांडणी केलेली आहे. कारण सोयाबीनला चांगला भाव असता, कापसाला चांगला भाव असता तर काय बोंबलेला आरक्षण मागायला गेला असतं पोरगा आमचा? नोकरी न करता शेती केली असती. पूर्वी कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता काय झालं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती. आर्थिक स्तर खालावल्यामुळे म्हणजे ग्रामीण भागातले पोरं अस्वस्थ आहेत, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आरक्षणातून आमचं काही भलं होईल, शिक्षणातून आरक्षण मिळालं, अजून कुठल्या गोष्टीतून आमचं भलं होईल. जर त्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळाला, शेतीतून त्याचं जर का आर्थिक भरभराट झाली तर कशाला तो आरक्षण मागायला जाईल पोरगा? म्हणून मी असं म्हटलं की अनेक वर्षापासून जे शेतीचं शोषण झालं त्या शेतीच्या शोषणाचं अपत्य हे आरक्षण आहे, आरक्षणाची मागणी आहे. बघा ना, ज्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे ते लोक आरक्षण मागायला पुढे आले का? आणि शेती करणारा समाज हा बहुतेक मराठा समाज आहे, ग्रामीण भागातला बहुजन समाज आहे. त्यामुळं
हा असंतोष खतखतून बाहेर पडतो आहे. त्याचं मूळ जर मागे गेलं तर शेतीच्या शोषणामध्ये असं आमचं स्पष्ट मत आहे. आता काही शेवटचे प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं वेगवेगळे आंदोलन करता, हल्लाबोल आंदोलन असेल, एल्गार यात्रा आहे, ते वेगवेगळी तुमची युनिक स्टाईल आहे आंदोलनाची. तुमच्यासोबत तुमच्या पत्नी ॲक्टिव्ह असतात. तुमच्या पत्नीचं किती महत्त्वाचं योगदान आहे या सगळ्यामध्ये? नाही, एक तर आमचं लग्न झालं तर आम्ही काय असं टिपिकल नवरा बायको नाही आहे. म्हणजे माझी बायको वकील आहे, मी कोर्टात त्यांचा आरोपी होतो, म्हणजे ती माझी वकील आहे. कोर्टात आमची ओळख झाली आणि आंदोलनात फुललेलं प्रेम आणि प्रेमातून लग्नाचं आंदोलन, असं ती आमची स्टोरी आहे. तर आमचं लग्न करतानाच आमची कमिटमेंट झाली होती की मी महाराष्ट्रभर फिरणार, चळवळीचं काम करणार आणि ती वकिली करून घर चालवणार. आजही आम्ही कमिटमेंटप्रमाणे वागतो आहे आणि माझ्या या चळवळीच्या प्रवासामध्ये माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी मला चांगली साथ देते. माझं कुटुंबही माझ्या पाठीशी आहे. माझा भाऊ, माझी वहिनी, माझी आई, माझे वडील आणि एकंदरीत माझं कुटुंब आता हे फक्त तुपकर कुटुंब एवढं नाही, तर संबंध बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातले सगळे लोक जे चळवळीमध्ये माझ्यासोबत काम करतात हेच सगळं माझं कुटुंब झालेलं आहे. तर भरभक्कम माझ्या कुटुंबाची साथ मला आहे आणि मैं तो अकेला ही निकला था जाने बे मंजिल मगर लोक आते गए और कारवा बनता गया. आता कारवा खूप मोठा झालेला आहे आणि अजून वाढवायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब पोरांना घेऊन, सामान्य घरातल्या पोरांना घेऊन त्यांच्यातली प्रतिभा ओळखून त्यांची प्रतिभा फुलवण्याचं काम आणि या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दंड थोपटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. राजकारणामध्ये काय महत्त्वाकांक्षा तुमच्या? काय पुढं जाऊन तुम्हाला करायची इच्छा आहे? नाही, असं काही मी का असं काही महत्त्वाकांक्षा ठेवून आलेला कार्यकर्ता नाही आहे. मुळामध्ये माझा पिंड किंवा माझ्या स्वभावाचा जो स्थायी भाव आहे तो अन्यायाच्या विरोधात लढत राहणे असा आहे. शाळेपासूनचा अन्याय मला सहन होत नाही. जो अन्याय करेल त्याच्या विरोधात दंड ठोकून उभं राहणं, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देणं आणि अन्याय करणाऱ्याच्या मुस्काडात लावणं, हा माझा मूळ स्थायी भाव आहे. मी राजकारणासाठी इकडे आलेलो नाही आहे. चळवळीचा माझा पिंड आहे. चळवळ करता करता राजकारण करता आलं तर करायचं आणि मला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं. खासदार जर तुम्ही झाला बुलढाण्याचे, तर बुलढाण्यामध्ये काय बदल होतील येत्या 5 वर्षामध्ये काय सांगा? नाही, माझ्या डोक्यात बुलढाणा जिल्हा मॉडेल, विकासाचं मॉडेल करायचं आहे. पहिलं तर मी अनेक ठिकाणी सांगितलं, ते पुन्हा सांगतो की संत गजानन महाराजांचं आमचं जे शेगाव आहे, ज्याच्यामुळे आमची जिल्ह्याची ओळख आहे, त्या शेगावमध्ये विमानतळ झालं पाहिजे माझं स्वप्न आहे. विमानतळ झालं की कंपन्या येणार, कंपन्या आला की पोरांना रोजगार मिळणार, तालुक्याला MIDC उभ्या राहिल्या पाहिजे, नवीन कंपन्यांना जिल्ह्यामध्ये आमंत्रण द्यायचं, त्यांना पाणी, वीज, जागा उपलब्ध करून द्यायच्या, जेणेकरून तिथल्या तिथं पोरांना रोजगार मिळाला पाहिजे. ॲग्रो प्रोसेसिंगचे युनिट उभे राहिले पाहिजे, सोयाबीनवरचे प्रकल्प, कापसावरचे प्रकल्प, तुरीवरचे प्रकल्प, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट उभे राहिले पाहिजे आणि जसं टाउन प्लॅनिंग असतं तसं विलेज प्लॅनिंग पण झालं पाहिजे. गावं पण शहरांसारखी वसली पाहिजे, महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, तरुण तरुणींना तिथल्या तिथं काम मिळालं पाहिजे, सिंचनाची सोय झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, सोयाबीन कापसाला चांगला दर मिळाला पाहिजे, मार्केट तिथल्या तिथं उपलब्ध झालं पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातला माणूस हा रोजगार मागायसाठी पुण्या मुंबईला जाता कामा नये, तिथल्या तिथं रोजगार मिळाला पाहिजे, असं माझी धारणा आहे. आणि पर्यटनाच्या बाबतीत शेगाव, लोणारचं सरोवर, सिंदखेड राजा मा जिजाऊंचं माहेरघर, संत चोखामेळांचं गाव, ताराबाई शिंदेंनी ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला, ही जी काही महत्त्वाची ऐतिहासिक स्थळं आहेत किंवा पर्यटन स्थळं आहेत यांचा विकास झाला पाहिजे आणि ते बघायला जगभरातला माणूस तिथं आला पाहिजे, अशी माझी धारणा आहे. एक हायपोथेटिकल प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की जर रविकांत तुपकर भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, काय बदल करतील? नाही, आता हे बघा, मी जर तरमध्ये काही बोलत नाही आणि मला असं, मी काही तर नायक पिक्चरमधला अनिल कपूर नाही आहे किंवा मला असं काही भविष्य किंवा ज्योतिषी वगैरे सांगायला काही आवडत नाही. पण मला जे काम समोर येईल ते अतिशय प्रामाणिकपणे, मी हार्डवर्कर कार्यकर्ता आहे, इमानदारीनं प्रामाणिकपणे ते काम करायचं आणि ज्या राजकारणाकडं तुच्छतेनं किंवा गलिच्छपणे लोक बघतात त्या राजकारणाकडे चांगल्या नजरेने लोकांना बघता आलं पाहिजे, इतकं चांगलं काम करून दाखवायचं की सामान्य लोकांना राजकारणाबद्दल किंवा राजकारणाबद्दल आदर वाटावा, इतकं चांगलं काम करून दाखवायचे. आज सामान्य लोकांना जर तुम्ही राजकीय लोक किंवा राजकारण म्हटलं की त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, ते बदलायचं आहे, तो आदरभाव निर्माण करायचा आहे. आणि जसं बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करायचं आहे तसं महाराष्ट्रसुद्धा भारतात नंबर 1 राज्य झालं पाहिजे, अशी भावना माझ्या मनामध्ये. एक छोटासा प्रश्न आहे माझा
की अपक्ष उमेदवार तुम्ही अपक्ष म्हणून उभे आहात. अपक्ष म्हणून उभे असल्यानंतर फायदा किंवा ॲडव्हान्टेज काय राहतं की पक्ष फुटायची भीती नसते. पण परत दुसरा असा मुद्दा होतो की जर अपक्षाला विकास करायचा असेल तर दुर्दैवानं सुदैवानं काही म्हणा की तुम्हाला तिथल्या सरकारच्या सोबत जावं लागतं, तिथं पक्षनिधी आणण्यासाठी वगैरे वगैरे. ही जी सगळी मांडणी आहे, मी तुमच्याबद्दलच म्हणत नाही की ओव्हरऑल बोलतोय की सरकारमध्ये जावं लागतं, मग विचारधारा खुंटीला टांगावी लागते. असं बरीच उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली आहेत. या सगळ्याचा गुंता सुटेल का कुठं आणि कसा सोडवणार तुम्ही जर तसं झाली परिस्थिती तर? मला काय असं वाटत नाही. तुम्ही जर का जुन्या सगळ्या चळवळीतल्या नेत्यांचा अभ्यास केला, एन डी पाटील साहेबांचा अभ्यास करा, नरसाई आडमांचा करा, गणपतराव देशमुखांचा करा. एन डी पाटील तर शरद पवारांचे दाजी आहेत ना, बहीण दिलेले, पण ते आयुष्यभर तत्वाला कायम राहिले असं नाही. तुमच्यामध्ये जर का धमक असली तर चळवळीच्या आणि आंदोलनाच्या जोरावर सरकारच्या मानगुटीवर पाय देऊन तुम्ही अनेक विकासाच्या गोष्टी तुमच्या मतदारसंघामध्ये आणू शकता. त्यासाठी गरज नाही की कुणाच्या ताटाखालचं मांजर व्हायची, आणि तो आमचा स्वभाव पण नाही आहे. आज मी ग्रामपंचायतचं सुद्धा सदस्य नाही आहे, पण आंदोलनाच्या जोरावर किंवा चळवळीच्या जोरावर या राज्यातल्या सरकारला अनेक वेळा झुकवल्याचा इतिहास आम्ही करून दाखवलेला आहे, बुलढाण्यासारख्या कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणाहून. त्यामुळे असं काही मानण्याचं कारण नाही आहे. आणि तुम्ही जर चांगलं काम करत गेले, चळवळीचा प्रेशर दबावगट तुम्ही तयार केला, तर काय सरकार तुमच्या दारात येऊ शकतं ना, असं काही नाही. थोडक्यात तुमच्या कमेंट्स पाहिजेत. आता पक्षफुटीची जी गोष्ट आहे त्याबद्दल सामान्य जनतेमध्ये रोष दिसून येतोय. तुम्ही या पक्षफुटीकडे कसं बघता, थोडक्यात सांगा. नाही, मला असं वाटतं की लोकांनी ज्या अपेक्षेनं नेत्यांना निवडून दिलं आहे, ज्या तत्वानं किंवा ज्या फिलॉसॉफीवर त्याच्याशी बेमानी झाली की लोकांना ते आवडत नाही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही नेतृत्वाने सार्वजनिक जीवनामध्ये जगताना आपला आदर्श लोकांनी काय घ्यावा याचा विचार करून जगलं पाहिजे या मताचा मी. कारण आपले फॉलोअर्स आपल्याला मानत असतात. तुम्ही लोकांसमोर काय आदर्श ठेवणार आहे? मग तुम्हाला तुमच्या तत्व, तुमच्यासाठी जर तुम्हाला सगळ्या गोष्टी माफ आहेत, मग जनतेने केलं तर तुम्हाला काय बिघडतं? बरोबर. जनता एकत्र आली त्यांच्या प्रश्नासाठी. पण नेत्यांनी सामाजिक भान जपलं पाहिजे आणि नवीन पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय याचं भान बाळगलं पाहिजे या मताचं. शेवटाला मी काही नेत्यांची नावं घेईन, तुम्हाला एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये जे काही सांगायचं आहे त्या नेत्याबद्दल ते तुम्ही सांगू शकता. एकनाथ शिंदे. मला एकनाथ शिंदे कधीच आवडले नाही. आणि त्यांनी हे जे गुवाहाटीला जाऊन किंवा सुरतला जाऊन ज्या गोष्टी केल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक व्हल्गर राजकारण, पैशाचं आणि बेमानीचं राजकारण त्यांनी आणलं, तर बिलकुल त्यांच्याविषयी आपल्या मनात 1% सुद्धा आदर नाही. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस एक चाणाक्ष राजकारणी आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे फोडाफोडीचं राजकारण केलं ते काही महाराष्ट्राला आवडलेलं नाही. उद्धव ठाकरे साहेबांबद्दल म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल. म्हणजे आता त्यांनी लोकसभेला उमेदवार देताना अनेक ठिकाणी अजून चांगले उमेदवार दिले असते, त्यांना अजून चांगलं यश मिळालं असतं. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. राजू शेट्टींबद्दल काय बोलणार, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. ऊसाचा प्रश्न सोडून त्यांनी आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. नरेंद्र खेडेकर. ते काय आमच्या जिल्ह्यात लोकसभेला उभे होते, बस इतकंच. अच्छा. प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधवांबद्दल काय निष्क्रिय माणूस आहे, लोकांना मूर्ख बनवत इतके दिवस सत्ता भोगली, काय बोलणार, सगळ्या जिल्ह्याची वाट लावली त्यांनी. राहवत नाही म्हणून प्रश्न विचारतो. राजू शेट्टींची आम्ही मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की 2019 साली रविकांत तुपकर यांना तिकीट का दिलं गेलं नाही, अर्थात तिथं सांगली आणि हातकणंगलेमध्ये तिकीट दिलं गेलं. तुम्हाला काय वाटतं की राजू शेट्टींनी ती भूमिका त्यावेळेस घेतली होती ती खरंच योग्य होती? त्यांनी आता सांगितलं की मी रविकांत यांना सांगितलं होतं 2019 पासूनच सुरुवात करा, आघाडी, तत्कालीन आघाडी तुम्हाला तिकीट देणार नाही, तुम्ही सुरुवात करा आत्तापासूनच फिरायला मतदारसंघामध्ये. नाही, 2009ला माझं वय भरत नव्हतं विधानसभेला. मग आम्ही एक उमेदवार बुलढाण्यामध्ये उभा केला होता, ती जबाबदारी मी घेतली होती आणि मतं पण घेतली. 9ला 14ला त्यांनी मला सांगितलं राजू शेट्टींनी की तुम्ही चिखली मतदारसंघातनं तयारी करा, भाजप सेनेची युती होणार, ती जागा पडलेली आहे ती आपल्याला मिळणार विधानसभेला. मग मी तिथे तयारी केली. ऐनवेळी ती उमेदवारी मिळवण्यात त्यांना अपयश आलं म्हणा का काय मला माहीत नाही, मला उमेदवारी दिली नाही. मी थोडा निराश झालो, माझे समर्थकही निराश झाले. परंतु त्यावेळी 3:30 वाजता सदाभाऊंच्या मोबाईलवरून देवेंद्र फडणवीस त्यावेळेस माझ्याशी बोलले
आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बंडखोरी करू नका, तुम्हाला मी सरकार आल्याला महामंडळाचा अध्यक्ष करतो. मी काही बोललो नाही. सरकार आल्यावर त्यांनी मला महामंडळाचा अध्यक्ष केलं. राजू शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये मतभेद झाले आणि राजू शेट्टी जेव्हा भाजप सरकारमधून बाहेर पडले तेव्हा मी मिळालेला लाल दिवा सोडून राजीनामा देऊन त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. मग मला राजू शेट्टीने सांगितलं की तुम्ही बुलढाणा लोकसभेतनं तयारी करा. मी बुलढाणा लोकसभेतनं तयारी केली. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली. ती जागा राष्ट्रवादीकडून त्यांना मिळून घेतली नाही का मिळाली नाही मला माहीत नाही. त्याच्या बदल्यात माझ्यासाठी विधान परिषद शरद पवारांनी कबूल केली की रविकांतला तिथे आम्हाला न देता आमचा उमेदवार उभा करायचा आहे. बुलढाण्याच्या जागेच्या बदल्यात विधान परिषद मिळाली. मग राजू शेट्टी साहेब पडले लोकसभेला आणि माझ्यावर ज्या आमच्या आघाडीच्या उमेदवारांच्या जबाबदारी दिली प्रचाराची. मी आणि जयंत पाटील साहेब हेलिकॉप्टरनी महाराष्ट्रभर फिरून प्रचार केला. बुलढाणा लोकसभेचाही 2019ला प्रचार केला. नेत्यांनी सांगायचं ना आम्ही ऐकायचं असं आमचं सगळं सुरू होतं. आणि विधान परिषद जी कबूल केली होती त्यामध्ये राजू शेट्टी साहेबांचं नाव दिलं राज्यपाल नियुक्तीसाठी. दुर्दैवाने ते झालं नाही. आणि दरवेळी मग काय होतं की स्वतंत्र तयारी करायची आणि ऐनवेळी कोणासोबत तरी युती आघाडी करायची आणि मग कार्यकर्त्यांना थांबायला सांगायचं. असं 2-3 वेळा झालं आणि आम्ही नेत्याचा आदेश पाळत राहिलो. लोकांना खाली असं वाटतं की निवडणुकीची तयारी करतात आणि लढत नाही. माझ्या बाबतीत एक नॅरेटिव्ह सेट केला काही माझ्या विरोधकांनी, अरे हे हवा करतात पण लढत नाही. त्यांना माहीत नाही की राजू शेट्टींकडून ती जागा मिळाली नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही मला तयारी करायला लावून जर थांबवलं तर मी ऐकणार नाही, कारण लोक ऐकणार नाही. आणि लोकांनी सांगितलं तुम्हाला जागा मिळो ना मिळो तुम्हाला लढायचं आहे. आणि लोकांनी सांगितलं, मी ऐकलं, मी लढलो. राजू शेट्टीनं वरचढ झालेलं कोण चालत नाही का संघटनेत? आता त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारा. माझा स्वभाव असा आहे की ज्या जनतेने मला उभं केलं, नेता केलं, ती जनता सांगेल ते मी फायनल करणार. माझा नेता जनता आहे, सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाचा आदेश फॉलो करणं हे माझं काम. सदाभाऊ खोत यांनी जी भूमिका घेतली होती, संघटनेतून बाहेर पडले ते, ती योग्य होती का योग्य होती वाटतं तुम्हाला? नाही, आता ते कसं झालं त्यावेळेला, म्हणजे मी साक्षीदार आहे सगळ्या घटनांचा. भाजप सरकारबरोबर युती झाली 2014ला आणि काही गोष्टींवर चर्चा झाली, काही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकमत झालं. तर सदाभाऊंचं म्हणणं असं होतं की 1.5 वर्षातच कसं काय बाहेर पडतो आपण, थोडं यांना वेळ दिला पाहिजे, लगेच बाहेर पडू नका, अशी सदाभाऊंची भूमिका होती. मंत्रिपद देखील होतं त्यांना. हा, मंत्रिपद तर मग तो राजकीय कमिटमेंटचा भागच होता ना. मला महामंडळाचा अध्यक्ष आणि त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं होतं सदाभाऊंना. तर सदाभाऊंची भूमिका अशी होती की आपण सरकारमध्ये आलो आणि लगेच आता बाहेर पडायचं, तर यांना वेळ द्या, अजून काही काळ सरकारमध्ये थांबून ते करतात की नाही बघा आणि मग आपण बाहेर पडू. आणि राजू शेट्टींचं म्हणणं होतं की नाही आपल्याला लगेच बाहेर पडायचं आहे. असे त्याच्यात मतभेद झाले आणि त्याच्यात आमचं सँडविच झालं. तर ठीक आहे, तर जो बात हो गई तो हो गई. आता हायपोथेसिस किंवा भविष्यवाणी तुम्ही काही बोलला नाही, त्याच्यावर कमेंट केली नाही, पण मला तुम्ही आता शेतकरी चळवळीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये फिरत आलेला आहात, तुम्हाला इथले प्रश्न बऱ्यापैकी चांगली माहिती आहे. मला फक्त तुमच्या कमेंट्स पाहिजेत. राज्यातली परिस्थिती कशी होईल, काही मतदारसंघ आहेत तिथली परिस्थिती कशी होईल, मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं की तुम्हाला काय तुमचं कॅल्क्युलेशन काय दिसतंय? राज्यामध्ये ज्या 48 जागा आहेत त्या 48 पैकी किती जागा या महाविकास आघाडीला जाऊ शकतात, महायुतीला जाऊ शकतात तुमच्या जागेसहित? ते तर उमेदवार पण कोणी सांगू शकत नाही महाराष्ट्रातले. पण एक सांगतो की एकतर्फी फाईट कुठंच झाली नाही, टफ फाईट सगळ्या ठिकाणी झाल्या. त्यामुळे असं कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही की इथं ही सीट येईल आणि ज्या काही सीट महाराष्ट्रात येईल त्या फार कमी फरकाने येतील असं चित्र. अनप्रिडिक्टेबल आहेत. अनप्रिडिक्टेबल. हातकणंगलेत काय होईल वाटतं? नाही, मला नाही सांगता ना. तिथं तिरंगी फाईट सांगतात लोक. म्हणजे मला असं आता जो काही लोकांचा अंदाज येतो तिरंगी फाईट असं सांगतात. देशामध्ये काय परिस्थिती होईल वाटतं? देशामध्ये पण हे जे म्हणतात की 400 पार आणि सगळे एकतर्फी, तसं काही चित्र होणार नाही. सगळ्या ठिकाणी टफ होईल आणि एकतर्फी सत्ता येईल किंवा असं काही चित्र नाही. 2-3 शक्यता मांडल्या जातात. एक म्हणजे पूर्ण बहुमत येईल, 272च्या पुढे जाईल. दुसरा मुद्दा सांगितला जातोय की NDA आघाडीचं सरकार येईल. तिसरा मुद्दा सांगितला जातोय तो म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार सुद्धा बनू शकतं. यापैकी कुठलं तुम्हाला चित्र दिसतं? नाही, मला असं काय भविष्यवेत्ता वगैरे मी नाही आहे, पण एकतर्फी जे काय सांगतात 400 पार वगैरे, तर असं काही होणार नाही. सगळ्या ठिकाणी फाईट टफ झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी फाईट टफ झालेलं आहे. मात्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात? नाही, मी सांगितलं ना की तिथे पण फाईटच आहे. मी काय असं ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे बाकीच्यांसारखं इतके लाख से आएंगे आणि इतके हजार से आएंगे आणि हमारा असं नाही. फाईट टफ आहे, कोण जिंकेल सांगता येत नाही. 4 जूनला निकाल आहे, विधानसभा येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकींचा निकालांचा जो परिणाम आहे तो विधानसभेवरती काय पडेल असं वाटतं तुम्हाला? पडणार ना. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचे गणितं ठरतील, पुन्हा युत्या आघाड्यांचे समीकरणं बदलतील
कदाचित युती आघाड्यात तुटून हे पक्ष स्वतंत्र पण लढतील, नंतर एकत्र येतील, काय होऊ शकतं ते सगळं लोकसभेच्या निकालानंतर ठरेल. लोक इकडून तिकडे जातील, प्रत्येकजण आपापल्या सोयीने पक्ष चॉईस करतील, हे तिकीट मिळत नाही मग मी इकडे जाईल, असे बऱ्याच गोष्टींच्या बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतील. पण या सगळ्या भानगडीमध्ये तरुण पोरं जर का स्वतंत्रपणाने पुढे आली तर त्यांना चांगला स्कोप राहील या मताचा मी. याच नोटवरती आपण थांबूयात. अर्थात तुपकर साहेबांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 4 जूनला जो निकाल लागणार आहे त्या निकालावरती आधारित विधानसभेमध्ये कशी जुळवाजुळव होते, युत्या आघाड्या होतात हे ठरणार आहे असं साहेबांचं म्हणणं आहे. अर्थात तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, जन आंदोलनाची जी स्पेस आहे ती स्पेस व्यापली पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी बरेच मुद्दे मांडले, बरेच विस्ताराने चर्चा झाली. आणि अर्थातच शेतीचे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवले गेले पाहिजेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आहे, एकूणच महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी काही पॉलिटिकल कमेंट्स केल्या, काही कमेंट्स टाळल्या. अर्थात याच नोटवरती आपण थांबणार आहोत. तुम्हाला रविकांत तुपकर साहेबांचं हे जे काही विश्लेषण आहे, मत आहे, किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी जे काही म्हणणं मांडलेलं आहे त्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि तुमचा पॉलिटिकल अंदाज काय आहे, बुलढाण्याबाबत असेल, साताऱ्याबाबत असेल, कुठल्याही मतदारसंघाबद्दल असेल, किंवा एकूणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाबद्दल आहे, तो काय असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.